जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. रिचीची गादी कशी शिवली आणि विकतही आणली तरी तो अगदी काही दिवसातच त्याचा पूर्ण धिंगाणा करतो. पण तरी पण उन्हाळ्यामध्ये त्याला गादीची गरज नसते, झोपतच नाही गादीवर. पण थोडीशी थंड वातावरण झालं की त्याला गादीची गरज लागतेच. गादी हवीच असते, काही ना काही खाली पाहिजे. तर त्याच्याच गादीतलं हे जे आहे रुवासारखंच आहे हे, पण थोडंसं वेगळंच आहे. ते अगोदर एक गादी होती आमच्याकडे, त्याच्यामध्ये निघालेलं आहे. तर छान असं बेडशीट आहे, चांगली पक्की. तर ती तीनही बाजूने त्याला चांगल्या टिपा मारल्या आणि एक बाजू मोकळी ठेवली. त्याच्यामध्ये हे सगळं भरलं आणि त्याच्यानंतर जी उरलेली बाजू होती ती पण चांगली शिवून घेतली. तर शिवताना थोडंसं कसं हे होतं, ते एका जणाला पकडायला लागतं. त्यातला जो रू आहे तो थोडी वजनदार असते ते, तर इकडून पकडून धरली की बरोबर त्याच्यावर पण टीप येते. तर ती टीप चांगली करून घ्यायची. ते त्यानंतर हे जे आहे हातानेच चांगला तो रू अगदी व्यवस्थित करायचा, कुठे कमी कुठे जास्त असतो. तर जिथे कमी असला तिथे असं हाताने थोडंसं असं केलं की आपोआप तो त्या जागेकडे येत जातो. या पद्धतीने सर्व असं करून घेतलं की त्याच्यानंतर एका अशी या पद्धतीने पण करायचं. जिकडे कमी आहे तिकडे असं ते मारत मारत चालायचं. त्याला अगदी व्यवस्थित होऊन जाते. सगळे जे भाग आहे ते अगदी सारखे होतात त्याने. याने जिकडे कमी आहे तिकडे असं तिकडे तिकडे चालायचं मारत, तर सगळं व्यवस्थित होऊन जातं. आणि या पद्धतीने केलं की लहान असो किंवा मोठी असो कोणत्याही प्रकारची गादी तुम्ही शिवू शकता. आणि रिचीला समजलेलं होतं पूर्णपणे की ही गादी आपलीसाठीच तयार चालू आहे करणं. तर तो चालू होते चक्रा मारणं की कधी होते कधी नाही. पूर्ण असं कधी आडव्या याने कधी उभ्या याने या पद्धतीने चांगलं त्याला मारून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर जाड धागा आणि सुई पण मोठीच लागते याला. तर आपण जे फुलांची माळ वगैरे करतो त्याच्यासाठी वापरणारी सुई ती पण चालते. छोटी सुई त्याच्यामध्ये जाते पण बाहेरून पलीकडून निघणार पण नाही. तर त्याच्यामुळे मोठी सुई. आणि या पद्धतीने असं ओढून घेतलं की आता हा धागा इथे कट करायचा. तर त्यासाठी गाठ मारायची. गाठ मारल्यानंतर थोडं ते असं आतमध्ये प्रेस करायचं, बरोबर तिथं खड्डा तयार होतो. आणि गादीचं असंच असतं की धागा एकदा तिथे तयार झाला की तो धागा कट करून टाकायचा. गोदडी टाकलेली होती मी, तर ती पूर्ण शिवतच घेतलेलं होतं. गादीला तसं शिवत नाही. तर प्रत्येक वेळी तो धागा कट करावाच लागतो. फक्त सुई टाकताना खालचं जे बोट आहे त्याच्याकडे थोडं जरा जास्त लक्ष द्यावं लागतं. नवीन जर असेल तर एकदा दोनदा शिवले की काहीच वाटत नाही नंतर. पण नवीन एकदमच जर शिवायचं असलं तर खालच्या बोटाकडे लक्ष द्यावं लागतं. या पद्धतीने प्रत्येक वेळी तो धागा प्रेस करत जायचा. आपोआप तिथे खड्डे तयार होतात आणि छान असा गादीचा आकार येतो त्याला. पूर्ण असे करून घ्यायचे आणि प्रत्येक वेळी कट धागा करावाच लागतो. त्यानंतर त्याला कवर पण शिवली, कारण ही गादी खराब व्हायला काही जास्त वेळ लागत नाही. अगदी 1 किंवा 2 दिवसामध्येच ती खराब होते. कवर शिवली म्हणजे कवर काढून धुता येते. आणि आता हा जोपर्यंत थंड वातावरण आहे तोपर्यंत टिकली तरी भरपूर झाली. उन्हाळ्यामध्ये ती त्याला काही गादीची गरज नसते, तो ती फाडतोच. त्याच्यामुळे नवीन गादी तर आणलीच नाही आम्ही. त्याला घरीच अशी शिवत असते मी जेव्हा त्याला असं गादीची गरज असली तेव्हा. तर छान अशी कवर घालून घेतली. आणि त्याला कवर घालायच्या अगोदर त्याच्यावर बसायची तयारी होती. खेळणे पण सगळे आता त्या गादीवर येणार आहे. जसं लहान मुलं असतं त्याच पद्धतीचं माझा रिची आहे. तर पूर्ण कवर घातल्यानंतर खूप सुंदर दिसत होती. व्यवस्थित कवर करून घेतलं. त्याच्यानंतर एक साईड ओपनच ठेवली. त्याला असं जे बांधण्यासाठी जे असतं ते काही लावलं नाही. तर अशा पद्धतीने रिचीची गादी तयार झाली. आणि तो आता ती गादी काही सोडत नाही थोडा वेळ तरी. आणि तसंही थंड वातावरण असलं की त्याला काहीतरी पाहिजेच खाली बसायला.